काश्मीर येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आज कळंबोलीमध्ये पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस युवक महाराष्ट्र सरचिटणीस तुषार पाटील साहेब आहेत। पाटील साहेब, काय सांगाल, जे दहशतवादी हल्ला झाला त्याबद्दल आपलं मत काय आणि यापुढे सरकारने ह्या विरोधात काय पावलं उचलायला पाहिजेत? तो दहशतवादी हल्ला झाला, जवळजवळ 27 निरपराधी नागरिक हे मारण्यात आले आहेत। त्याच्यामुळे कसं एक भीतीदायी वातावरण आपल्या देशात निर्माण झालं आहे। आपले जे पर्यटक, जे आपले लोक आहेत, जे उन्हाळ्याच्या सुट्टीत वेगवेगळ्या ठिकाणी जातात पर्यटनासाठी, या गोष्टीमुळे अतिशय भीतीदायक घटना निर्माण झाली आहे। यात तसेच पवारसाहेबही काश्मीर इथे गेले होते। त्यांनीही सांगितलं आहे की पूर्णपणे सरकारला सपोर्ट केला आहे की तुम्ही जे ॲक्शन आहे ते लवकरात लवकर यांच्यावर घ्यावा। याच्यामधलं कुठला जातीय नाही आहे, कुठला जात ना धर्माचा वापर करण्यात येऊ नये। त्याच्यामध्ये एक मुस्लिमही मारण्यात गेला आहे असं हे। त्याच्यामुळे आपल्याला एकत्र राहून लढायचं आहे, आपल्या देशासाठी लढायचं आहे। देशात अनेक वारंवार अशा घटना होत चालल्या, ते थांबवण्यात यावेत। देशातील पर्यटन स्थळ ही सुरक्षित करण्यात यावेत। यापुढे दहशतवादी हल्ले होऊ नयेत याकरता सरकारने कोणती पावलं उचलावीत असं आपल्याला वाटतं? यापुढे सरकार जसं पर्यटन स्थळावरती बरेचसे आपले सैनिक, जसे काश्मीरसारख्या, जम्मू काश्मीरसारख्या एकदम अतिसंवेदनशील ठिकाणी सरकार आपले सैनिक तिथं अगोदरच अलर्ट करण्यात यावे। प्रत्येक ठिकाणी सेफ्टी कशी होईल त्या संदर्भात कंटिन्यू तिथं वारंवार आपली स्वतःची वेगवेगळे ड्रिल करण्यात यावेत आणि जे नागरिकांना सुरक्षित कसं फील होईल असेल आणि त्याच्यापेक्षा या दहशतवादी, आतंकवादी आपल्या देशात येतात त्यांना थांबवण्यात यावे। आपले ॲक्शन, सर्जिकल स्ट्राईक का असेल, काही करा, लवकरात लवकर घ्या, बंद होऊ द्या, आपल्याला जगू द्या। एकंदरीत या हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा काय हेतू असेल असं आपल्याला वाटतं? आपल्या देशातील शांती भंग करण्यासाठी, जातीय वाद पेटवण्यासाठी हे त्यांचा मेन हेतू आहे। देशात कशी अशांती निर्माण होईल हे त्यांचा एक मेन महत्त्वाचा हेतू आहे। मानवहितासाठी ते हे करतात, मानवहिता कसं हे संपवण्यात येईल हे त्यांचा हेतू आहे। तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस तुषार पाटील साहेब।